त्याला मदत करा. आता बऱ्याच लोकांना हे वाटतंय पण तिकडं लांब नाही ऐकणार. फायदा सगळं केलं तर कोणतरी सांगायला का चालेल का मग माझं का अरे काय तुला फाशी द्यायला का दिलीप पत्रे आहे खंबे त्याला कुठलीही मदत लागायची आहे तरी माझ्याकडे या तर नाही मदत केली तर परत माझ्याकडे येऊ नका. पण एकदा टॅलेंट तर शिकायला एकदा बघा तरी माणूस काय करू शकतो. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मी थोडा कसा खर्च आहे मी खरं बोलतो बरं बोलत नाही. आपण हिंदीला चालवायला चालू आहे बायकांना तावडीवर बोलायचं गावात होतं. बहिणीला कुठे भाऊ तावडीवर नाही वाटते का बहिणीला तावडीवर नाही वाटतं का आणि बहिणीला एखाद्या आवाजाचा एक फक्त बहिणीचा एका साडीला बसते काय अहो बहिणीला साडी घरात दिली जाते तावडीवर दिली जात नाही. या ठिकाणी आता सगळ्यांना उदार आहे साड्या वाटा अरे वाटा पण कधी देऊन द्या ना तिथं चंद्रा चंद्री ढकला ढकली आणि पुन्हा फटका 34 रुपयाच्या तुमचं धन होतं तर पैसे दिला बहिणीला मागची साडी कशाला जात पैसे दिले पाहिजे ना. तुम्ही माझ्याकडे किती स्वस्त माझा लावा बरोबर आहे. मी एका सगळं फोनाचं पूर्ण आहे वंडराचं पूर्ण आहे विजाचं पूर्ण आहे पण ही सगळं फोनाचं पूर्ण गरीबाचं पूर्ण अवतारे बालके आणि गरीब या ठिका कशाच्या शिकलेला आहे या ठिका कशा जास्त शिकलेला आहे ते माझ्यापेक्षा कमी शिकलेलं आहे मग मी त्यांच्यापेक्षा वरचला का नाही सांगा गरीबाचं पूर्ण आहे पण त्यांच्या शिकलंय त्यांच्या टीका करत बसणार नाही कारण ती बिनकामाची माणसं होती. त्यांनी काही कामच केलं नाही. त्यांना निवडून दिल्या पण त्यांनी काही काम केलं नाही. स्वतःच्या चुंड्या करल्या स्वतःच्या भावाला स्वतःच्या मुलीला स्वतःच्या मुलाला प्रचंड मोठे बंगले बांधून दिले मोठी मोठी लग्न केली गाड्या घेऊन दिल्या गरीब बाहेर टाकत राहिला. त्या कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरच्या की माझी माय माऊली माझा वडीलधारी मंडळी कोणी उपाशी पोटी झोपता कामाने त्याची दक्षिणा घेतल्या गरीबाच्या पोरांना प्रत्येकाला जेवण दिले प्रत्येकाच्या घरी अन्नधान्य दिले आणि पंढरपुरात जर तुमच्या कोण पावले लावले असतील तर त्यांना फोन करून निघाला आणि ह्याच्यात जर खोटं निघालं तर मला एकाने सुद्धा मतदान करू नका. एकाने सुद्धा मतदान करायचं नाही. मी हे करून दाखवलंय. त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस लोकांना कोरोना झाला बेड मिळत नव्हते दवाखान्यात जागा मिळत नव्हती मग त्या पेशंटला सोलापूरला पुण्याला न्या म्हणून सांगत होते गाभून लोक म्हणत होती गरीब लोक पैसे नसल्यामुळे घरात पडून म्हणत होती. हे मला बघितलं समजलं नाही म्हणून मी पंढरपुरात 150 बेडचं हॉस्पिटल काढलं मी स्वतः 5 हॉस्पिटल लावायचं आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा केली. हे मी करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी काम करणारा माणूस पाहिजे त्या नुसतं खोटं बोलणारे आणि मताच्या वेळेस पैसे देणारे माणसं पाहिजे त्याचा आपण विचार करायचा. शेतकऱ्यांचा विषय आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. एक तर शेतकरी सुखी आहे का एक तर शेतकरी खुश आहे का. पण तुम्ही काय म्हणता बापू सगळं खरं आहे हो पण आमच्या ऊसाचं काय तुम्हाला आम्ही मदत देऊ पण ऊसाचं काय तुम्हाला सगळ्याला माहित आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि आम्ही दोघं 20 वर्ष काम आहे. आमच्या सगळ्यांचे दोघांचे मिळून 20 वर्ष उद्योग आहे. त्यामुळे ऊसाचा विषय तुमचा राहणार नाही. अभिजित पाटील चेअरमन म्हणजे मी एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ही एकदा प्रोसिजर करणार नाही त्याची काळजी करू नका. दुसऱ्या आता तुम्हाला मनात असं वाटत असेल की ऊसाचं ठीक आहे हो पण आम्हाला पैशाचं काय बँकेचं काय कर्जाचं काय बरोबर आहे का. पण आपला दुर्दैव आहे तुमच्या सगळ्या लोकांना फक्त आरोग्य माहित आहे बरोबर आहे नाही. पण दिलीप पत्रेची बँक तुम्हाला माहित आहे का माहितच नाही ना. गरीबाची कुठे बँक असते का
परिसराची बँक असते, अजून कुणाची बँक असते. अहो माझी पण बँक आहे, मी पण चेअरमन आहे आणि गांधी बँक फायद्याची आहे, तोट्याची नाही. त्यामुळे कुणालाही कसली अडचण असली एका हेल्पच काम आहे. त्याला घेऊन जा, त्याला घेऊन जा. या डायरेक्टर मध्ये असली बांधेल नाही. दिलीप चोत्रेकडे आलं की एका हेल्पच काम आहे. आणि जर एका हेल्पच काम नाही झालं ना पुन्हा माझ्याकडे यायचंच नाही. अहो आयुष्यभर खेळ मध्ये बसलाय की त्याचा खेळ, त्याचा बारके खेळ, पट्टा खेळ, त्याचा अवतारे खेळ बाद झालं की ती कसं काय चुली भेटत का? काय करतात आपल्या घरातून चुली भेटत का? खेळाचा दुसरा काम करणारा माणूस बघा. तुमची कुठली कसली अडचण असू द्या माझ्याकडून बघा. तुम्ही करत त्यांच्याकडे हसपटे बांधल्या एक हसपटा मारायचा महाराज. तरुण मित्रांना सांगतोय या ठिकाणी तरुण मित्रांनो कुठल्या गटात असावा बळी पडू नका. बिनकामाचे गट आहे, दुसऱ्या गप्पा मारतात, पाहुण्याला एवढा आठवत्यात. निवडणूक आली की पाहुण्याला एवढा आठवत्यात. आता माझं कसं आहे मी वडिलांचा माणूस आहे, गरीबांचा पोरगा आहे, लक्षात द्या. पण मी काम करणार आहे. मग तुम्हाला जात पाहिजे का काम पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला